नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सायंत्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. स्कॉलरशिप एक्झामचा आपण स्टडी सुरू केला होता. इयत्ता 7वीसाठी स्पेशली गणित या विषयातील ऑपरेशन्स ऑन नंबर संख्यावरील क्रिया आपण बघत होतो. त्यातला वर्ग आणि वर्गमूळ हा सब टॉपिक आपला चालू होता. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. मागच्या 2 व्हिडिओमध्ये स्क्वेअर म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यामधले काही की पॉईंट्स किंवा लॉजिक पॉईंट्स आपण त्याला म्हणू शकतो ते आपण बघितले, जे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगाचे असणार आहेत. आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट काढायच्या काही मेथड्स बघितल्या होत्या. जवळपास 5 ते 6 मेथड्स बघितल्या होत्या. त्यातली एक मेथड तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेली होती, ती म्हणजे तुम्हाला वेची मेथड लक्षात ठेवायची आहे. प्लस युनिट प्लेसवरती कोणते 0 असेल, 5 असेल आणि 1 असेल तर त्यांचे कॅल्क्युलेशन्स कसे फास्ट करता येतात हे आपण त्या सेकंड व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला स्क्वेअर रूट कसे काढायचे. ठीक आहे, वर्गमूळ कसे काढायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे कोणी नवीन आहेत त्यांनी मागचे दोन्ही व्हिडिओ आधी बघून घ्या, मग या तिसऱ्या व्हिडिओकडे तुम्ही प्रोसीड करा. चला तर मग आपण आज बघूया वर्गमूळ काढण्याच्या मेथड्स, स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्याच्या मेथड्स आपल्याला बघायचे आहेत. जवळपास 3 मेथड्स आहेत. बायला आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड आहे, दुसरी बाय अप्रॉक्सिमेशन किंवा बाय ॲनालिसिस म्हणू शकतो त्याला आपण, तिसरी आहे बाय रिपीटेड सबट्रॅक्शन आणि चौथी आहे बाय स्पेशल डिव्हिजन. स्पेशल डिव्हिजनचं एक प्रॉब्लेम आहे, ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, त्यामुळे ही स्कॉलरशिप एक्झामसाठी उपयोगाची नाही आहे, त्यामुळे ते मी शिकवणार नाही. फक्त लक्षात राहू द्या, एक स्पेशल डिव्हिजन म्हणून एक मेथड असते. जर कधी तुम्हाला वेळ मिळाला किंवा शिकायची इच्छा असेल तर तुम्ही शिकू शकता, तशी त्याची गरज पडत नाही. बाकीच्या ज्या 3 मेथड आहेत त्याच्यामध्ये आपला पटपट आन्सर मिळून जातात. रिपीटेड सबट्रॅक्शन ही स्मॉल नंबरसाठी उपयोगी आहे. जर बिग स्क्वेअर नंबर असेल तर त्यासाठी ही कामाची नाही आहे, कारण त्याच्यामध्ये वेळ लागतो. त्यामुळे आपण याच्या स्मॉल नंबरसाठी रिपीटेड सबट्रॅक्शन आहे. सगळ्यात भारी मेथड बाय अप्रॉक्सिमेशन मेथड किंवा बाय ॲनालिसिस मेथड. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्रेनमध्ये कॅल्क्युलेशन्स फास्ट करावे लागतात, एवढंच फक्त इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अगदीच काही नाही जमलं, जी स्कूलमध्ये शिकवली जाते बाय फॅक्टरायझेशन मेथड, प्राईम फॅक्टरायझेशन असो किंवा दुसरं कुठलं फॅक्टरायझेशन असो, त्या मेथडमध्ये आपण इथं जे स्कूलमध्ये शिकतो ती इथं आपल्याला शिकायची आहे. चला तर मग सुरू करूया. काय टॉपिक आहे आपला आजचा? मेथड्स टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर. कोणताही तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर नंबर दिलेला आहे. ओके, क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की हा एक अमुक एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. यू हॅव टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ दॅट नंबर. सपोज की आपण एक नंबर घेऊया इथे की 4624 दिला आणि तुम्हाला या नंबरचा विचारलं व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ दिस नंबर. मग सगळ्यात तुम्हाला आधी काय करायचं, फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची. काय फॅक्टरायझेशन मेथड? सरळ माहिती सगळ्यांना. या मेथडमध्ये आपण करतो ओके 4624 याला सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड होतं का बघा बरं. 2ने डिवाइड होताना दिसते मला, म्हणजे इथं 2 येणार आहे. 2ने डिवाइड केल्यानंतर 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 2 जा 4. हे लक्षात आलं. डिव्हिजन केलं. आता परत एकदा लक्षात ठेवायचं, इथं जेव्हा आपण नॉर्मल फॅक्टरायझेशन करतो तेव्हा आपण प्रत्येक वेळेला चेक करतो की कुठल्या प्राईम नंबरने डिवाइड होणार आहे. इथंही आपल्याला तेच करायचं आहे. परत एकदा आपल्याला पहिला प्राईम नंबर 2 आहे, 2ने डिवाइड करता येईल का? येस, करता येतं. 2 1 जा 2, परत 2 1 जा 2, कॅरी 1 होतो. 2 5 जा 10, परत कॅरी 1 झाला. 2 6 जा 12. ठीक आहे, परत एकदा 2ने डिवाइड करता येतो, पॉसिबल आहे. 2 5 जा 10, 1 कॅरी. 2 7 जा 14, परत 1 कॅरी. 2 8 जा 16, परत 2ने डिवाइड होईल. 2 1, हे किती वेळा करायचं? जोपर्यंत तुमचा शेवट 1 येत नाही तोपर्यंत हे करत राहायचं आहे. 2 2 जा 4, कॅरी 1. 2 8 जा 16, कॅरी 1. 2 9 जा 18. ठीक आहे, आता परत पुढं डिवाइड. आता 2ने डिवाइड होत नाही. 289ला 2ने डिवाइड होत नाही. 3ने डिवाइड होते का? तर आपल्याला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, या तिघांची ॲडिशन 2 + 8 + 9, 8 9 10 19. 3नं पण डिवाइड होत नाही. 4ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, लास्ट 2 डिजिट डिवाइड होते का? नाही होत. 5 लास्ट डिजिट 5 नाही आहे, त्यामुळे 5ने पण होत नाही. 6नं, जर 2ने 3ने होत नाही मग 6ने पण होणार नाही. 7ने चेक करा बरं. 289 ह्याला शेवटचा नंबर सेपरेट केला. 28 मायनस याची डबल म्हणजे 18. 28 - 18 हे झालं 10. याला 7ने डिवाइड होत नाही, म्हणजे याला पण 7ने डिवाइड होणार
नाही 8नी. ओके, आता हे सगळं तुम्हाला करत बसावं लागेल. एवढं सगळं करत बसण्यापेक्षा स्कॉलरशिप शिकणाऱ्या मुलांनी हे लक्षात ठेवायचं आहे 289 हा कोणाचा स्क्वेअर आहे? हा 17चा स्क्वेअर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, 17चा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथे मी डायरेक्ट 17 लिहितो. 17 289 आणि पुन्हा सगळ्यात शेवटी 17 17. ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सगळं तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. सगळे स्क्वेअर तुम्हाला पाठ करावेच लागणार आहे, तर हे लक्षात घ्या. मग हे 4624चं फॅक्टर कसे आले? 2 × 2 × 2 × 2 × 17 × 17. आता काय करायचे तुम्हाला? 2-2चे ग्रुप करायचे आहेत. काय करायचे? 2-2चे ग्रुप करायचे आहेत. हा पहिला ग्रुप झाला, हा दुसरा ग्रुप झाला आणि हा तिसरा ग्रुप झाला. ओके, प्रत्येक ग्रुपमधनं एकच नंबर घ्यायचा. प्रत्येक ग्रुपमधून एक नंबर. या ग्रुपमधून मी 1 2 घेतला. त्यानंतर या ग्रुपमधनं कोणते 2-2चा ग्रुप आहे, म्हणजे यातनं परत 1 2 घ्यायचा. हा कुठला ग्रुप आहे? 17चा ग्रुप आहे, यातनं एकच 17 घ्यायचा. प्रत्येक ग्रुपमधनं एकच नंबर घ्यायचा. पहिल्या 2च्या ग्रुपमधनं 1 2 घेतला, सेकंड ग्रुपमधनं दुसरा 2 घेतला, तिसऱ्या ग्रुपमधचा 17 आहे तो घेतला. मग हे झालं तुमचं स्क्वेअर रूट ऑफ 4624. मग यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर या 4624चा किती आला? 17 2 34, किंवा मल्टिप्लिकेशन तुमच्या हिशोबाने करू शकता. 2 2 4, 17 4 68. म्हणजे याचा आन्सर किती आला? 68. ही झाली बाय फॅक्टरायझेशन मेथड नॉर्मलमध्ये. आता यालाच थोडंसं इम्प्रोवाइज करायचं. यालाच काय करायचं? थोडंसं इम्प्रोवाइज करायचं. तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर नंबर माहिती आहेत, छोटे छोटे माहिती आहेत की नाही? छोटे छोटे माहिती आहेत. कोणते कोणते? 4 हा परफेक्ट आहे, 9 आहे, 16 आहे, पुन्हा 25 आहे, 36 आहे. बस, जास्त नाही करायचे. हे एवढे लक्षात ठेवले तरी खूप आहेत. मग आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? 4624 बरोबर चेक करायचं. हे जे आपण बघितलं यातल्या कुठल्या तरी परफेक्ट स्क्वेअरनं तुम्हाला डिवाइड होते का चेक करायचं. 4ने डिवाइड होते का? येस सर, लास्ट 2 डिजिट 4ने डिवाइड आहेत, म्हणून मी इथं 4ने डिवाइड करू शकतो. हे मी स्कॉलरशिपसाठी छोटंसं अपडेट सांगतोय तुम्हाला बरं का. याला 4ने डिवाइड होतं, मग डिव्हिजन करा. 4 1 4, 4 1 4, 2 कॅरी, 4 5 20, परत 2 कॅरी, 4 6 24. ठीक आहे, परत 4 परत 4. आता एक 4 आला म्हणजे अजून एक 4 यायला पाहिजे. स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर एक नंबर डबल आला पाहिजे. बघा बरं का, इथं बघा नीट. जेव्हा तुम्ही डिव्हिजन करताय कोणाची? परफेक्ट स्क्वेअर नंबरची, तर एक नंबर आल्यानंतर त्याचा रिपीट झाला, परत हा नंबर आला त्याचा रिपीट झाला, परत हा नंबर आला त्याचा रिपीट झाला. म्हणजे जो कुठल्या नंबरने डिव्हिजन होणार आहे तो नंबर तुमच्या त्या डिव्हिजनमध्ये कमीत कमी 2दा आला पाहिजे. तो रिपीट झाला पाहिजे एकदा तरी. ओके, मग जेव्हा पहिल्यांदा 2 आला तेव्हा तो एकदा कंपल्सरी आलाच पाहिजे. जेव्हा दुसऱ्यांदा 2 आला परत त्याच्यासाठी आणखीन एक 2 यायलाच पाहिजे होता. जेव्हा 17 आला तेव्हा कंपल्सरी दुसरा 17 यायलाच पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. जर तो येत नसेल तर तुम्ही कुठेतरी चुकताय, किंवा त्याच्यावरचे क्वेश्चन्ससुद्धा बनू शकतात. आता आपल्याला फक्त स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे. क्वेश्चन्स कसे बनतात ते आपण नंतर बघू. ठीक आहे, आता 4ने डिवाइड होते म्हणजे अजून एक 4 यायला पाहिजे, एवढं तर तुमच्या डोक्यात पाहिजे. जर तो नाही आला म्हणजे तुम्ही कुठेतरी डिव्हिजन चुकताय, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे अजून एक 4 आला तर ह्याला डिव्हिजन होते का? येस सर होती आहे. 4 2 8, 3 कॅरी, 4 8 32, 4 8 32, परत 3 कॅरी, 4 9 90, 36. आता 289 कोणाचा स्क्वेअर आहे? 17चा. म्हणजे इथं डायरेक्ट मी 17 आणि पुन्हा 17 1 17 असं मी इथं लिहू शकतो. ठीक आहे, हे थोडीशी शॉर्टकट सांगितली. मग हे 4624 म्हणजे काय झालं? 4 × 4 मल्टिप्लाय बाय 17 × 17. मग याचं मला स्क्वेअर रूट काढताना, अरे काय चुकतं आज माझ्याकडनं, 4624चं स्क्वेअर रूट काढताना जे ग्रुप होणार आहेत 2-2चे, त्या प्रत्येक ग्रुपमधनं एक एक नंबर खाली घ्यायचा. ठीक आहे, मग याच्या ग्रुपमधनं कुठला आला? 4 आला. या ग्रुपमधनं कोणता आला? 17 आला. दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 68, जे की तुमचा आन्सर असणार आहे. कोणाचं? द स्क्वेअर रूट ऑफ 4624 या नंबरचा. लक्षात आले सगळ्यांच्या लक्षात आले? अजून एक एक्झाम्पल घेऊया पाहिजे तर. याला आधी मी थोडीशी जागा करतो.
इथपर्यंत लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि थोडासा पुढचा नंबर घेतो मी. कोणता घ्यायचा बरं? हां, 1024. याच्यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारतात. 1024 1024 याचा स्क्वेअर रूट किती असेल? ठीक आहे. आता बघितलं तुमच्या लक्षात यायला पाहिजे, ह्याचे जे शेवटचे 2 डिजिट आहे हे 4ने डिव्हिजिबल आहेत. ठीक आहे. 2ने तर आहेत, मी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण थोडासा आपण स्क्वेअर नंबरमध्ये स्क्वेअर रूट फाइंड आउट करताना थोडासा बिगर नंबर घेऊ शकतो. इथं मी जाणून बुजून बाय प्राईम फॅक्टरायझेशन हा शब्द वापरलेला नाही आहे. मेथड तीच आहे, बट आपण दुसरे नंबर पण इथं यूज करू शकता आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. ठीक आहे. मग 1024ला मला कळालं की 4ने डिवाइड होतं आहे पहिल्यांदा, म्हणून मी डायरेक्ट 4 घेतला. मग 4ने डिवाइड केलं तर 4 2 जा 8, 2 कॅरी 4 5 जा 20, परत 2 कॅरी 4 6 जा 24. आता एक 4 आला आहे म्हणजे त्याच्या जोडीला अजून एक पाहिजे, कारण आपल्याला पेअर करावी लागणार आहे. पेअर करावी लागणार आहे म्हणजे 4साठी अजून एक पेअर लागणार आहे. 4ची म्हणजे इथं डिव्हिजन 4नं होणार म्हणजे होणार आहे. 4 6 जा 24 म्हणजे 1 कॅरी आला. 4 4 जा 16. ठीक आहे. डिव्हिजन झालं. आता परत 4ने डिवाइड होते का? कशाला 4ने डिवाइड करताय? 64 काय आहे? 8चा स्क्वेअर आहे. माहिती पाहिजे आपल्याला. 64 कोणाचा स्क्वेअर आहे? 8चा. मग मी डायरेक्ट 8ने डिवाइड करतो. 8 8 जा 64, पुन्हा 8 1 जा 8 या टाईपमध्ये. मग 1024चं फॅक्टरायझेशन कसं आलं? 4 × 4 × 8 × 8. आता याची पेअर करा. 4ची एक पेअर झाली, 8ची एक पेअर झाली. मग रूट काढताना या पेअरमधनं एकच नंबर खाली घ्यायचा. या पेअरमधनं एक नंबर मल्टिप्लाय बाय या पेअरमधनं एक नंबर. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर आलं 32. म्हणजे 1024चा स्क्वेअर रूट किती आला? 32 आला. ओके, लक्षात आले सगळ्यांच्या? ही मेथड लक्षात आली सगळ्यांच्या? सोपी वाटत असेल तर करा, प्रॅक्टिस करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. वेगवेगळे स्क्वेअर नंबर घ्या आणि या मेथडने फाइंड आउट करा. पुढे जाऊया. पुढची मेथड आहे बाय अप्रॉक्सिमेशन किंवा बाय ॲनालिसिस. स्कॉलरशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा एखादा नंबर तुमचा फॅमिलियर नसतो, आता 1024 हे फॅमिलियर नंबर आहे आणि त्याच वेळेला 4624 असा जर काही नंबर आला मोठा, तर त्या केसमध्ये तुम्हाला ही मेथड कामाची आहे. ह्या मेथडचे जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा, असं माझं सजेशन असेल या ठिकाणी. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा या मेथडला जाण्याच्या आधी एक गोष्ट मला इथं सांगायची आहे. काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, बघा थोडंसं पेपर लक्ष द्या. बाय अप्रॉक्सिमेशन किंवा बाय ॲनालिसिस ही मेथड करायची आहे. इथं मी साईडला लिहितो आहे बरं का. इथं साईडला लिहितो आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? जेव्हा युनिट प्लेस ऑफ नंबर आणि इकडे दुसरा असणार आहे युनिट प्लेस ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर. ओके, दोन गोष्टी आहेत. एक नंबर आहे आणि दुसरा आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर, म्हणजे त्या नंबरचा स्क्वेअर केलेला नंबर असणार आहे. म्हणजे 2 असेल तर त्याचा 4 हा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे. 2 काय आहे? हा माझा नंबर आहे, फक्त नंबर आहे. 4 काय आहे? परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. कोणाचा? 2चा. तर अशा ह्या दोन गोष्टी मी इकडे घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे, जर एखादा नंबर असेल, कुठलाही नंबर असू द्या, ठीक आहे, त्या नंबरच्या युनिट प्लेसवरती जर 0 असेल, काय सांगतोय मी? जर एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसवरती 0 असेल तर त्याचा जो परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल त्याच्या युनिट प्लेसवर सुद्धा काय असणार आहे? 0च असणार आहे. फक्त युनिट प्लेसवरती मी सांगतोय बरं का, बाकीचं मी बोलत नाही आहे, फक्त युनिट प्लेसवरती. ओके, ही मेथड मी थोडी हळूहळू सांगणार आहे, कारण ही मेथड इम्पॉर्टंट आहे. स्लो सांगणार आहे, सगळ्यांनी लक्ष नीट द्यायचं आहे. हा जो मी बाजूच्या साईडला राईट साईडला मी टेबल बनवतोय, तो टेबल तुम्ही नीट लक्षात घ्यायचा आहे. 2 मिनटं जर तुम्ही लिहित असाल तर थांबवायचं आहे, इकडे लक्ष द्यायचं आहे, नंतर तुम्ही पॉज करून लिहून काढू शकता. ओके, कुठलाही नंबर दिला त्याचा युनिट प्लेस बघायचा. जर युनिट प्लेसला 0 असेल तर त्याच्या परफेक्ट स्क्वेअर नंबरवरती जो युनिट प्लेस असेल तो सुद्धा काय असणार आहे? 0 असणार आहे. क्लिअर आहे? आता पुढं, जर युनिट प्लेसवरती 1 असेल तर परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसवरती सुद्धा 1 असणार आहे. सगळ्यांना समजतंय? इथपर्यंत सगळे आले बरोबर? म्हणजे 0चा स्क्वेअर 0, 1चा स्क्वेअर 1. जर मी 10चा स्क्वेअर घेतला, याचा युनिट प्लेस काय आहे? 0 आहे.
10चा स्क्वेअर घेतला 100, युनिट प्लेस काय 0, 0ला 0 आला आहे. तसंच 11चा स्क्वेअर घेतला, 11चा स्क्वेअर किती आहे 121. जो नंबर आहे त्याचा युनिट प्लेस किती आहे 1, आणि जो त्याचा स्क्वेअर काढला आहे त्या परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसला पण कोण आहे 1 आहे. ओके. पुढचा, जर युनिट प्लेसला 2 असेल, जर युनिट प्लेसला 2 असेल तर परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसवरती 4 असतो. काय असतो 4 असतो. मग 12चा स्क्वेअर घ्या, 12चा स्क्वेअर किती आहे 144. युनिट प्लेसवरती काय आहे 2 आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसवरती 4 आहे. सिमिलरली तुम्ही आपण जे टेबल घेतला होता या टेबलमध्ये बघा, कुठे गेला टेबल, हां, या टेबलमध्ये बघायचे युनिट प्लेस चेक करायचे, नंबरचे आणि परफेक्ट स्क्वेअर नंबरचे, कंप्लीट स्क्वेअर नंबरचे, दोन्हीचे. ठीक आहे. मग तुमच्या लक्षात येईल की ज्याच्या युनिट प्लेसवरती 0 आहे तिथं तर 0 आला, 1 आहे तिथं 1 येणार आहे, 2 असेल तेव्हा 4 येणार आहे, 3 असेल तेव्हा 9 येणार आहे, 4 असेल तेव्हा 6 येणार आहे, 5 असेल तेव्हा 5 येणार आहे, आता 6 असेल तर परत 6 येणार आहे, 7 असेल तर 9 येणार आहे, कारण 7 7 49, बरोबर, म्हणजे युनिट प्लेसला 9 आला. 8 असेल तर 4 येणार आहे, 8 8 64 युनिट प्लेसला 8 स्क्वेअर, 18चा बघा, जाऊ दे 18 घ्या, 18चा स्क्वेअर किती आहे 324. युनिट प्लेसला जेव्हा 8 होता तेव्हा परफेक्ट स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 4 आला आहे. 9 असेल तेव्हा 1 येणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? हे काय केलं लक्षात आलं सगळ्यांच्या? जर एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला जो नंबर असेल त्याच्यावरनं आपण अंदाज बांधतोय की परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसला काय असेल. सपोज जर मी नंबर घेतला 69, याचा स्क्वेअर सांगितला आणि मी फक्त विचारलं की ह्याचा जो स्क्वेअर असेल त्याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर येईल, मला फक्त तेवढं सांगायचं. फक्त युनिटला, मला स्क्वेअर काढायचा आहे का इथं नाही, मला फक्त युनिट प्लेसचा नंबर विचारला आहे. मग मी बघणार जो नंबर दिला आहे 69, 69चा युनिट प्लेस काय 9 आहे. जर मी 9चा स्क्वेअर केला तर माझा आन्सर 81 येतं. 81च्या युनिट प्लेसला 1 आहे, हाच 1 इथे असणार आहे या टाईपमध्ये. ठीक आहे, या टाईपमध्ये. हे लक्षात आलं. याच्यावरनं मग तुम्हाला काही गोष्टी, सगळ्या गोष्टीमध्ये चला काही गोष्टी क्लिअर होत असतील. युनिट प्लेसला नंबर चेक करायचा आहे, त्याच्यावरनं तुमचं परफेक्ट स्क्वेअर नंबरवरती कोणता युनिट नंबर असेल तो तुम्हाला चेक करायचा आहे. आता हे जसं उलटं आहे तसंच तुम्हाला उलट्या केसमध्ये पण होणार आहे, बरोबर. जर एखाद्या प्लेसच्या युनिट प्लेस ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर, तर पॉसिबल युनिट प्लेस इन नंबर. आता उलटं केलं बरं का. आता तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर नंबर दिला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय दिलं आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर दिला आहे आणि त्याच्यावरनं जेव्हा मी स्क्वेअर रूट फाइंड आउट केला, ठीक आहे, ज्याच्यावरनं मी जेव्हा स्क्वेअर रूट फाइंड आउट केला तर त्या स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसवरती कोणता पॉसिबल डिजिट असेल हे तुम्हाला तिथं लक्षात घ्यायचं आहे. जर 0 असेल तर पॉसिबली काय असणार आहे 0च असणार आहे. म्हणजे रूट ऑफ 100 म्हटलं तर ह्याचा आन्सर 10 येणार आहे, 0ला 0 लागला. 1 असेल तर लक्षात घ्या युनिट प्लेसवरती 1 और 9 दोन्हीही असू शकतो. 1 और 9 दोन्हीही असू शकतो, कारण आपण वरच्या लिस्टमध्ये बघा 1 कुठे कुठे आला आहे, 1 इथे पण आला आहे आणि 1 इकडे पण आला आहे परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या लिस्टमध्ये. ओके, स्क्वेअर करताना. मग जेव्हा 2 असेल तेव्हा परत 2 ऑप्शन आहेत. एक तर तिथं 2 नाही सॉरी, जर परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या लास्ट डिजिटला 4 असेल तर पॉसिबली जो स्क्वेअर रूट असणार आहे त्याच्या युनिट प्लेसला एक तर 2 असेल किंवा 8 असेल. परत बघा 4 इथं पण आहे, 4 इकडे पण आहे. मग स्क्वेअर रूट काढताना हा पण डिजिट येऊ शकतो किंवा हा पण डिजिट येऊ शकतो, म्हणजे दोन्हीही ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, ऑप्शन्स आत्ता फक्त तुम्हाला सांगतोय, याच्यावरनं फाइंड आउट कसं करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सिमिलरली मग तुमच्याकडे काय काय राहते बघा, 4 नंतर 5ला एकच आहे, 5ला एकच आहे, 6ला 2 आहेत, परत 3 और 6 सॉरी 3 नाही 4
आणि जेव्हा 9 असेल तेव्हा 2 ऑप्शन आहेत, 3 और 9. या टाईपमध्ये तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला मग आय होप की हा टेबल तुमच्या लक्षात आला असेल. याच्यावरचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोतच. पहिला क्वेश्चन मगाशी जो घेतला होता तोच घेऊया. 4 6 2 4. मला काय करायचं आहे, याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा याचा युनिट प्लेसवरती डिजिट कोणता आहे, 4 डिजिट. ओके, युनिट प्लेसवरती डिजिट कोणता आहे, 4 डिजिट आहे. ठीक आहे, म्हणजे आता काय याच्यावरून तुमच्या लक्षात येतं, जो माझा कुठला स्क्वेअर रूट येणार आहे. ओके, 4 6 2 4चा 4 6 2 4चा जो स्क्वेअर रूट काढणार आहे त्याच्या माझ्याकडे 2 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, कोणत्या 2 पॉसिबिलिटीज आहेत, जो कुठला आन्सर येणार आहे त्याचा युनिट प्लेस एकतर 2 असणार आहे किंवा त्याचा युनिट प्लेस एकतर 2च्या ऐवजी काय असेल, 8 असणार आहे. दोन्हीपैकी कुठला तरी एक असणार आहे. हे लक्षात आले सगळ्यांच्या, का बरं, कारण बघा ना, युनिट प्लेसला 4, परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसला 4, परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या इकडे बघा, परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसला 4 कुठं आहे, एक या ठिकाणी आहे, एक या ठिकाणी आहे. म्हणजे पॉसिबिलिटी 2ची पण आहे, पॉसिबिलिटी 8ची पण आहे. मग या दोघांपैकी कोणता नंबर आहे ते आपल्याला अजून माहीत नाही. त्यासाठी आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. पुढची स्टेप काय आहे, 4 6 2 4 याचे 2 ग्रुप करायचे राईट हँड साईडकडनं. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. ठीक आहे, यातला जो पहिला ग्रुप आहे हा सोडून द्या, फक्त 46 हा वाला ग्रुप चेक करा. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत. 46 वाला ग्रुप चेक केला. 46 वाला जेव्हा ग्रुप चेक केला तेव्हा मला लक्षात आलं 46 हा जो ग्रुप आहे हा 49 म्हणजे 7चा जो स्क्वेअर आहे त्याच्या जवळ आहे. ठीक आहे, त्याच्यात जवळ आहे. ओके, बट नेमकं काय, 46 हा 49पेक्षा लहान आहे. म्हणजे जो काही नंबर स्क्वेअर नंबर असणार आहे तो 7पेक्षा लेस असणार आहे. एवढं तर कळालं, 7पेक्षा लेस असणार आहे. मग 7पेक्षा जो कोणता लेस आहे, 6 आहे. बरोबर, 6 आहे. 7पेक्षा लेस कोणता आला, 6 आला. म्हणजे काय की या केसमध्ये जो माझा नंबर असणार आहे तो एक तर 62 असणार आहे किंवा 68 असणार आहे. एक तर 62 असणार आहे किंवा 68 असणार आहे. 2 ऑप्शन तर मला मिळाले. ठीक आहे, एकतर आन्सर काय असणार आहे माझा, 62 असणार आहे, 68 असणार आहे. एवढं तर कन्फर्म आहे की हे जे नंबर्स आहेत 62 इथं आहे, 68 इथं आहे आणि हे दोन्हीही 70पेक्षा लेस आहे. एवढं तर कळालं. आणि हे 60पेक्षा ग्रेटर आहेत, हे एक मला कळालं. मग आता 62 का 68 हे चेक करण्यासाठी आपण काय करणार, मध्ये जो नंबर असतो 65 तो आपण चेक करणार. कसा चेक करणार, 65चा स्क्वेअर काढून. 65चा स्क्वेअर कसा काढणार सांगितलं आहे, ज्याच्या युनिट प्लेसला 5 असतो त्याचा स्क्वेअर कसा काढायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर, जर युनिट प्लेसला 5 असेल तर 5चा स्क्वेअर करायचा 25 आणि त्याच्या आधी काय करायचं, हा जो 6 आहे हा 6 आणि त्याच्या पुढचा नंबर 7 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 7 जा 42, हा 42 उचलायचा आणि त्या 25च्या समोर लायचा. मग 65चा स्क्वेअर किती आला, 4225. आता 4225 हा जो नंबर आहे हा 4624पेक्षा मोठा आहे का लहान आहे, ऑब्विसली लहान आहे. बरोबर, म्हणजे 65चा स्क्वेअर हा लहान आहे कोणापेक्षा, 4624पेक्षा. मग असा आपल्याकडे एकच नंबर आहे जो 65पेक्षा मोठा आहे, तो म्हणजे 68. म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर आहे 68चा स्क्वेअर. मेथड थोडी किचकट आहे, एक्सप्लेन करताना गडबड वाटू शकते. त्यामुळे ही मेथड जरी अवघड वाटली तरी याची प्रॅक्टिस करायची आहे. याच्यावरती मी जास्त फोकस करतोय. कितीही अवघड वाटू द्या, प्रॅक्टिस करायची आहे.
4 वेळा रिवाईज करून बघा, कारण हीच मेथड तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला मदत करणार आहे. बाकीच्या मेथड तुमचा टाईम कन्झ्युम करणाऱ्या आहेत, हे मी तुम्हाला सांगतोय. हे लक्षात आले. अजून एक मेथड घेऊया आपण. एक पेज टाकतो मी. अजून एक पाहिजे तर क्वेश्चन घेऊया. सपोज नंबर घेतला आपण 10609 आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ दिस नंबर. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पॉसिबिलिटी काय करायची आहे, लास्ट डिजिट बघायचा 9 आहे. लास्ट डिजिट बघायचा 9 आहे. नाही, हा थोडासा नंबर मोठा होईल काय, हा नंबर मोठा होईल, मी दुसरा घेतो. हा ॲक्च्युली 100च्या वर चालला आहे, हा नको घ्यायला. दुसरा कुठला तरी नंबर हां घ्या. 5776 याचा तुम्हाला स्क्वेअर रूट विचारला आहे. लास्ट डिजिट काय आहे, 6 आहे, बरोबर. म्हणजे ह्याचा जो काही आन्सर असणार आहे त्याचे परत 2 ऑप्शन आले. कुठलाही नंबर असू द्या, त्याचा युनिट प्लेस काय असणार आहे, एक तर असणार आहे तो 4 किंवा दुसरा असणार आहे 6, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, 2-2चे ग्रुप करायचे. 57 76 हा एक ग्रुप केला, हा एक ग्रुप केला. 76चा ग्रुप कॅन्सल करा, त्याला इग्नोर करा. उरला कोणता, 57चा ग्रुप, याला फक्त कन्सिडर करा. आता 57चा तुम्हाला काय करायचं आहे, 57 हा कोणत्या 2 परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या मध्ये आहे. ओके. जर तुम्ही नीट लक्षात दिला असेल तर 57 हा 49च्या आणि 64च्या मध्ये. 49 आणि 64 काय घेतले, कारण 49 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे कोणाचा, 7 स्क्वेअरचा. 64 कोणाचा, 8 स्क्वेअरचा. म्हणजे तुमचा जो काही नंबर आहे तो या दोघांच्या मध्ये कुठेतरी असणार आहे. ठीक आहे. आता हा जो 57 आहे, हा 57 49 पेक्षा ग्रेटर आहे, बट 64 पेक्षा स्मॉलर आहे, बरोबर. म्हणजे हा एकतर तुमचा 7 पेक्षा ग्रेटर असणार आहे किंवा 8 पेक्षा स्मॉलर असणार आहे. आता आपल्याला जो स्मॉलर आहे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. ग्रेटर आहे ना 8, त्याच्यापेक्षा लेस पाहिजे. मग त्याच्यापेक्षा लेस कोण आहे, ऑब्विसली 7 असणार आहे. कारण आपण 7, त्याच्यानंतर 7.1, 7.2, 7.3, 7.4 असं करत 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 पुन्हा 8 परत 8.0 पर्यंत पोहोचणार आहे, बरोबर की नाही. लक्षात आलंय. मग जो काही तुमचा नंबर असणार आहे, हे जे 2 ऑप्शन आले होते, ह्या 2 ऑप्शनचं कन्व्हर्जन कशात होतं, एक तर 74 असणार आहे, दुसरा 76 असणार आहे. आता दोन्हीपैकी काय घ्यायचं बरं, काय सांगता येत नाही सर. का नाही सांगता येत, बघा. 74 आणि 76 या दोघांच्या मध्ये कोण आहे, 75, ज्याचा स्क्वेअर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. 75चा स्क्वेअर किती येणार आहे, 25, 5चा आला आणि पुन्हा 7चा 7 × 8 किती, 56. म्हणजे 75चा स्क्वेअर किती आला, 5625. आता तुमचा जो नंबर आहे 5776 हा ग्रेटर आहे, बरोबर. याच्यापेक्षा ग्रेटर आहे 5776. मग 75 पेक्षा जो नंबर ग्रेटर आहे ते तुमचं आन्सर असणार आहे, ते तुमचं आन्सर असणार आहे. ॲनालिसिस आहे, हे तुम्हाला करावं लागणार आहे, शिकावंच लागणार आहे. काही ऑप्शन नाही आहे, काही ऑप्शन नाही आहे. अजून एक क्वेश्चन घेऊया आपण. एक क्वेश्चन घेऊ चला. 1849. 1849 मध्ये लास्ट डिजिट 3 आहे, 9 आहे. म्हणजे याचे परत 2 पॉसिबिलिटीज आहेत. युनिट 3 असेल किंवा 7 असेल. युनिट काय असणार आहे, 3 असेल किंवा 7 असेल. आता परत पुढं 1849 याचे 2 ग्रुप करायचे. 49 वाला सोडून द्या, इकडचा ग्रुप लेफ्ट हँड साईडचा 18 हा कोणाच्या मध्ये, 25 पेक्षा लेस आहे, बरोबर. 25 म्हणजे कोण आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. कोणाचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, 5चा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, बरोबर. आणि हा कोणापेक्षा ग्रेटर आहे, 16 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे हा 4 स्क्वेअरपेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे तुमचा जो डिजिट उरलेला डिजिट आहे 18साठी हा 4 प्लस असणार आहे,
बरोबर. मग माझ्याकडे 2 ऑप्शन क्रिएट झाले. कोणते कोणते? एक तर 43 नंबर येतोय किंवा 47 नंबर येतोय. दोन्हीपैकी कोणता आहे मला माहीत नाही. बट मला हे माहिती आहे 43 इथं आहे, बरोबर. 47 इथे आहे आणि मध्ये माझ्याकडे आहे 45. याचा स्क्वेअर मी चेक केला. याचा स्क्वेअर किती आला? 5 5 25, 4 25, 2025. 45चा स्क्वेअर किती आला? 2025. बरोबर. आता 1849 हा 2025 पेक्षा काय आहे? लेस आहे. 1849 2025 पेक्षा लेस आहे. म्हणजे माझं जे आन्सर आहे ते 45 पेक्षा लेस असणार आहे. मग 45 पेक्षा लेस माझ्याकडे एकच नंबर आहे, तो म्हणजे 43. सो दिस विल बी द स्क्वेअर रूट ऑफ 1849. दिस विल बी द स्क्वेअर रूट ऑफ 1849. या टाईपमध्ये तुम्हाला ही ॲनालिसिस किंवा ॲप्रॉक्झिमेशन करावं लागतं. या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे ॲप्रॉक्झिमेशन करावं लागतं. अगदी सिम्पल जरी घ्यायचं म्हटलं 36 म्हणजे काय? लास्ट डिजिट काय आहे? 6 आहे. 6 आहे म्हणजे तुमच्याकडे परत 2 ऑप्शन आले. कोणते कोणते? एक डिजिट 6 आहे, दुसरा किंवा 4 असेल, बरोबर. आता 36चे परत 2 ग्रुप केले. 2 ग्रुपमध्ये हा ऑलरेडी एकच येतोय. इथं काय 0 0 आपण लिहू शकतो. 0 0 म्हणजे काय? 0च असणार आहे. म्हणजे माझ्याकडे 2 नंबर आले. एक आला 06, दुसरा आला 04. ओके. दुसरा काय आला 06 आणि दुसरा 06 आणि 04. मला हे माहिती आहे की 04 आणि 06 यांच्यामध्ये माझ्याकडे 05 असणार आहे. 05चा स्क्वेअर येणार आहे 25 आणि 25 इज लेस दॅन 36. लेस दॅन 36 म्हणजे जो काही नंबर असणार आहे तो माझा 5 पेक्षा ग्रेटर असणार आहे. आणि असं माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे 06 विच इज द स्क्वेअर रूट ऑफ 36. या टाईपमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात. आय होप ही मेथड सगळ्यांना क्लिअर झाली असेल. जर नसेल, याच्यामध्ये काही जरी डाऊट असेल तरी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ही मेथड मी परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कवर करेन, याची मी खात्री बाळगा. मी नक्की कवर करेन. ठीक आहे. आता पुढे जाऊया. पुढचा मेथड आहे बाय रिपीटेड सबट्रॅक्शन मेथड. बाय रिपीटेड सबट्रॅक्शन मेथड ही मेथड स्मॉल नंबरसाठी चांगली आहे. शक्यतो यूज करू नका, फक्त सांगायची आहे म्हणून सांगतोय. नाहीतर तसं ही स्कॉलरशिपसाठी काही कामाची नाही आहे. चला मी एक 36च घेतला, आता 49 घेतो आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 49. रिपीटेड सबट्रॅक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं असतं? सबट्रॅक्ट ओनली ऑड नंबर्स. दिलेल्या नंबरमधून फक्त ऑड नंबर्स मायनस करत जायचं. कसं? 49 - 1 आन्सर आलं 48. ठीक आहे. पुन्हा 48 -3 फक्त ऑड नंबर घ्यायचे. 48 - 3 आन्सर आलं 45. पुन्हा 45मधनं पुढचा ऑड नंबर 5 आन्सर आलं 40. कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत. देन 7 ऑड नंबर घ्यायचा आपल्याला फक्त. 40 - 7 34. 34 मायनस कधी वापरत नाही ना, त्यामुळे गडबड होती. 9 ना. हां 25. 25 - 11 हे झालं 14. 14 मायनस 49 ना. काहीतरी चुकलं, कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलं. थांबा. 40 - 30 34 33 हे 33 येतं. सॉरी, इथं म्हटलं काहीतरी चुकलं. पुढचं सगळं चुकतं. 40 - 7 33. 33 - 9 22. अरे एक गडबड नको करू ना प्रतीक. 3 24 13. मग हे झालं 13 - 13 0. किती आलं? हां आता 0 आलं. हे लक्षात आलं. नाव काउंट. आता काय करायचं आहे? नाव काउंट द सबट्रॅक्शन्स. किती वेळा सबट्रॅक्शन केले ते काउंट करायचे. 1
2 3 4 5 6 7 टाइम्स सबट्रॅक्शन, दॅट मीन्स 49 इज स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7. ठीक आहे, किती वेळा सबट्रॅक्शन केले ते काउंट करायचे आणि आन्सर आणि तेच तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. आता हा नंबर जेव्हा छोटा असेल तेव्हा इफेक्टिव्ह आहे, पण मग अशी आपण जो स्क्वेअर रूट बघितला 4624 त्याचा स्क्वेअर रूट किती आला 68. याचा मिनिंग काय आहे की इथं तुम्हाला 68 टाइम्स सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. सबट्रॅक्शन किती, काउंटिंग किती येणार आहे सबट्रॅक्शनचं 68, विच इज नॉट फिजिबल इन द स्कॉलरशिप एक्झाम. दिस यू कॅन डू इन द स्कूल एक्झाम, बट दिस इज नॉट फिजिबल इन द स्कॉलरशिप एक्झाम. सो दिस इज जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, otherwise it is not useful in the scholarship exam. You have to make mastery in the approximation, you have to make the mastery in the approximation method or the analysis method. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल, कुठल्याही प्रकारचा हार्ड जात असेल, पुन्हा एकदा रिपीट करा. त्याच्यानंतरही तुम्हाला काही डाऊट वाटला, काही प्रॉब्लेम वाटला, कॉमेंटमध्ये लिहा. सर स्क्वेअर रूटची अप्रॉक्सिमेशन पुन्हा एकदा एक्सप्लेन करा, त्याच्यावरचा व्हिडिओ मी परत बनवून टाकेल. काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त ही मेथड नीट करा, याच्यावरती तुमचे 90% क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे, लक्षात आले. नंतर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं बाय स्पेशल डिव्हिजन, दिस इज नॉट युजफुल फॉर द स्कॉलरशिप एक्झाम, सो आय एम नॉट गोइंग टू टेक इट. सो वी विल मूव फॉरवर्ड. नाव these are the two formulas which I found in the some book. Formulas to be carefully noted. There are less chances on this question, on this formula. Still we have to study this. ह्या फॉर्म्युलावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स फार कमी असतील, बट तरी आपल्याला करायचे आहेत. हे फॉर्म्युले नेमके काय आहेत हे बघा, इथं लिहिलेले आहेत बघा बरं. प्रोडक्ट ऑफ एनी 4 कन्झिक्युटिव्ह ऑड ऑर इवन नंबर, इवन नॅचरल नंबर टाकलेलं आहे इथं. इंटिजर्स वगैरे टाकलेलं नाही आहे, फक्त नॅचरल नंबर टाकलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता काय इथं प्रोडक्ट ऑफ एनी 4 कन्झिक्युटिव्ह ऑड ऑर नॅचरल नंबर्स +16 केलं, जो काही प्रोडक्ट येईल त्याच्यामध्ये जर मी +16 केलं तर मला काय आन्सर भेटतं, परफेक्ट स्क्वेअर नंबर भेटतो. ठीक आहे, आता क्वेश्चन कसा विचारतात बघा, हा अर्धा पार्ट आहे. आता क्वेश्चन कसा विचारतात, कोणत्याही 4 नंबरचं प्रोडक्ट केलं आणि त्यात +16 केलं तर एक परफेक्ट स्क्वेअर नंबर भेटला. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ दिस परफेक्ट स्क्वेअर नंबर. ओके, बघा क्वेश्चन काय, आता मी थोडंसं छोटावाला एक्झाम्पल घेतो, जास्त मोठं घेत नाही. कन्झिक्युटिव्ह ऑड किंवा इवन नंबर, मी आता ऑड नंबर कोणते घेतो, 3 5 7 अँड 9 घेतो. आता यांचं काय करायचं, मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे, 3 × 5 × 7 × 9 मल्टिप्लिकेशन किती आलं, 5 त्रिक 15, 15 × 7 × 9, 15 7 5 14 105 × 9, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 9 5 45 9 1 9. ठीक आहे, आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 945. याच्यामध्ये किती केलं, +16 केलं तर आन्सर येतं 961. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये 16 केलं तर 961. आता हे जे 961 आहे, दिस इज माय परफेक्ट स्क्वेअर नंबर. हा काय झाला, माझा परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता क्वेश्चन कसा आहे तो बघा, 3579 हे जे नंबर आहेत यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि ह्याच्यामध्ये जर +16 केला तर येणारा जो 961 जो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, ह्या 961चं मला काय विचारलं आहे, स्क्वेअर रूट विचारलं आहे. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ दिस 961. ठीक आहे, मग अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी हा पुढचा फॉर्म्युला दिलेला आहे. काय दिलं फॉर्म्युलामध्ये, जर तुम्हाला ह्या परफेक्ट स्क्वेअर नंबरचं जर स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल तर काय करा, जे 4 नंबर्स आहेत, जे 4 नंबर्स दिलेत त्यातले एक्स्ट्रीम नंबर, एकदम सुरुवातीचा, एकदम शेवटचा, एकदम स्टार्टचा, एकदम एंडचा, प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम नंबर्स. मग 3579मध्ये कोणता आहे, स्टार्टिंगचा नंबर कोणता आहे, 3 आणि एंडचा कोण आहे, 9. या दोघांचं काय करा, मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे हे कसं येणार आहे इथं, 3 × 9, आणि मग त्याच्यामध्ये काय करायला सांगितलं आहे, +4 करायला सांगितलं आहे, जे की तुम्हाला इथं लिहिलेलं आहे बघा, +4. मग क्वेश्चन ह्याला सॉल्व करा, 9 3 27 +4 म्हणजे ह्या 961चा स्क्वेअर रूट किती येणार आहे,
31, जे की करेक्ट आहे. या टाईपमध्ये हा क्वेश्चन असतो. आता सिमिलर आहे, फक्त थोडासा चेंज आहे. इथं काही वरच्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, ऑड नंबर होता, इवन नंबर होता. आता तुम्हाला सेकंड टाईपमध्ये कन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर आहेत, एका मागोमाग एक. ओके, एका मागोमाग एक. त्याचा एक क्वेश्चन घेऊया. 4, 5, 6, 7 कन्झिगेटिव्ह नंबर्स आहेत. वरच्या केसमध्ये फक्त इवन होते आणि ऑड होते. आता या केसमध्ये कन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत 4, 5, 6, 7, 8. यांचं मला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 × 5 × 6 × 7. 4 5 जा 20, 26 जा 120, 127 जा बरेच तिचं 840. किती आलं मल्टिप्लिकेशन, 840. त्याच्यामध्ये मी काय केला, +1 केला, जो की मला इथं करायचा आहे, बरोबर. आणि +1 केल्यानंतर आन्सर आलं 841. काही बरोबर आहे ना, 4 × 25. हां बरोबर आहे, 841. आता तुम्हाला विचारलं आहे, हा झाला माझा परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता तुम्हाला विचारलं आहे द स्क्वेअर रूट ऑफ दिस परफेक्ट स्क्वेअर नंबर, स्क्वेअर रूट ऑफ 841. मग या केसमध्ये तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला आहे बघा बरं, प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम. परत एकदा तेच, एक्स्ट्रीम नंबरचे प्रोडक्ट घ्यायचे. जे सुरुवातीला आहे, जो शेवटचा आहे, त्या दोनच नंबरचा मल्टिप्लिकेशन करायचं. मग इथं सुरुवातीला कोणता आहे, 4 आहे, शेवटी कोणता आहे, 7 आहे, आणि त्याच्यात काय करायचं आहे, हा +1 करायचा आहे, +1. मग काय झालं, 7 4 जा 28 +1 हे झालं 29. म्हणजे 841चा स्क्वेअर रूट किती आला, 29, जे की करेक्ट आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युलामध्ये तुम्ही 4-5 वेळा लर्न करा. +16 आहे तेव्हा +4 करायचं आहे, जेव्हा +1 आहे तेव्हा +1 करायचं आहे. फक्त +16 कधी करायचं आहे, जेव्हा ऑड आणि इवन असेल तेव्हा +16 आहे, आणि जेव्हा कन्झिगेटिव्ह असेल तेव्हा +1 आहे. बाकी दोन्हीकडे प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम नंबर्स सेम आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही फरक पडणार नाही आहे. फक्त प्लस करताना लक्षात ठेवायचं की काय काय प्लस केलं आहे दोन्हीमध्ये. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. तर आज आपण इथे थांबूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट कसे फाइंड आउट करायचे त्याच्या मेथड्स बघितल्या. ह्या सगळ्या मेथड्सपैकी तुम्हाला फक्त आणि फक्त फॉर्म्युले सोडून, बरं का, फॉर्म्युले तर लक्षात ठेवायचेच आहेत, मी फक्त मेथड्सबद्दल बोलतो आहे. ॲप्रॉक्सिमेशन किंवा ॲनालिसिस मेथड तुम्हाला मास्टरी करायची. ठीक आहे, बाकीच्या कुठल्याही मेथड्स तुम्ही करत बसला तर त्यावर टाईम कन्झ्युमिंग आहेत. सो स्कॉलरशिप असो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, जे पुढं कुठल्या तुम्ही देणार असतील नसतील, पुढं लागणारच आहे. तुम्ही आत्ता कितीही अवॉइड केलं तरी ह्या गोष्टी तुम्हाला पुढे 10वी नंतर 11वी 12वी किंवा नीट PG नीट नीट करत असाल, JEE करत असाल, नीटमध्ये एवढा काही उपयोग नाही त्याचा, पण JEEमध्ये इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स वगैरे, कॉमर्समध्ये या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला होणार आहे. त्याच्यामध्ये ॲप्रॉक्सिमेशन ही मेथड तुम्हाला फार महत्त्वाची आहे, ती करावीच लागणार आहे. ठीक आहे, तर ती मेथड नाही का आली, मी म्हणेन परत एकदा रिपीटमध्ये बघा. तरी नाही कळाली तर मला कॉमेंटमध्ये मेसेज टाका. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी त्याला नक्की कवर करेन म्हणजे नक्की कवर करेन, हे प्रॉमिस आहे. फक्त तुम्हाला कळण्याशी मतलब आहे, बाकी मला काहीही महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, तर माझं आपण इथे थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. नवीन चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर कोणी तुमच्या ओळखीमध्ये असेल तर त्यांना चॅनल नक्की शेअर करा. घर बसला अभ्यास मिळणार आहे, फ्रीमध्ये आहे, काही प्रॉब्लेम कोणाला येता कामा नये, आणि सगळं घेणार आहे. जेवढं माझ्याकडनं शक्य आहे मी सगळं घेणार आहे. ठीक आहे, तर मग आज आपण इथे थांबतोया. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्यावरचे काही क्वेश्चन्स घेऊन येणार आहे, ते क्वेश्चन्स आपण इथं सॉल्व करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.